ओके, सो लेट्स स्टार्ट नाउ. मागच्या व्हिडिओजमध्ये आपण जॉइन कशा प्रकारे यूज करतात हे पाहिलं होतं, ज्यामध्ये आपण इनर जॉइन असेल, सेल्फ जॉइन असेल किंवा क्रॉस जॉइन असेल, या सर्व जॉइनबद्दल माहिती घेतलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आउटर जॉइन. सो आउटर जॉइन कशा प्रकारे यूज केला जातो आणि कोणकोणते त्याचे प्रकार आहेत हे पाहूया. हे पाहण्यासाठी आपण थोडीशी PDF मदत घेऊया. सो या ठिकाणी पाहू शकता, आउटर जॉइन मीन्स रिटर्न ऑल रेकॉर्ड्स फ्रॉम बोथ टेबल. ज्यावेळी आपल्याला दोन्ही टेबलचे रेकॉर्ड्स कॉल करायचे असतील त्यावेळी आपण आउटर जॉइनचा यूज केला जातो. दॅट सॅटिस्फाय द जॉइन कंडिशन. इन अदर वर्ड्स, this join will not return only the matching records but also return unmatched rows from one or both tables. हे फक्त मॅच्ड रेकॉर्ड घेऊन येत नाही आहे, तर जर मॅच्ड नसेल, ओके, आपण पुढे टाईप्स बघणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल. जर टाईप त्याचे मॅच्ड रेकॉर्ड नसतील तरीही ते रेकॉर्ड्स ते प्रिंट करतं. आणि जर दुसऱ्या टेबलमध्ये फर्स्ट टेबलचे कोणतेही मॅच रेकॉर्ड नसतील किंवा त्याच्या रिलेटेड डेटा त्यामध्ये नसेल तर त्या ठिकाणी नल व्हॅल्यू तो काय करतो, प्रिंट करत असतो. सो या आउटर जॉइनचे 3 टाइप्स पडतात. फर्स्ट वन इज द लेफ्ट आउटर जॉइन, सेकंड वन इज द राईट आउटर जॉइन आणि थर्ड वन इज द फुल आउटर जॉइन. सो त्यातला आपण फर्स्ट बघणार आहोत लेफ्ट आउटर जॉइन. लेफ्ट आउटर जॉइन म्हणजे काय? retrieves all the records from the left table and matching rows from the right table. यामध्ये लेफ्ट साईडचा जो टेबल असतो म्हणजे आपला फर्स्ट टेबल असतो त्याच्यातले सर्व रेकॉर्ड्स हे दाखवले जातात. त्याच्या रिलेटेड जर सेकंड टेबलमध्ये काही रेकॉर्ड्स नसतील तर तेही रेकॉर्ड्स हा कॉल करतो आणि त्या ठिकाणी तो नल व्हॅल्यू इंडिकेट करत असतो. खाली इथे डायग्राममध्ये तुम्हाला समजत असेल, फर्स्ट टेबलमधले सगळे रेकॉर्ड्स काय झालेले आहेत, प्रिंट झालेले आहेत. त्याच्या रिलेटेड जे सेकंड टेबलमध्ये रेकॉर्ड्स असतील तोही तो प्रिंट करतो, बट त्याच्या रिलेटेड म्हणजे एखाद्या कॉलममध्ये लेफ्ट टेबलमधल्या कॉलममधील जे रेकॉर्ड प्रिंट झालेले आहेत, ओके, आणि त्याच्याशी संलग्न आपला सेकंड टेबलमधला काही कॉलम असतील आणि त्याला रेकॉर्ड्स नसतील, ओके, ID लेफ्ट टेबलमध्ये आहे आणि राईट टेबलमध्ये IDच्या पुढे जो नेम वगैरे कॉलम्स आहेत त्याला रेकॉर्ड नाही आहेत, तर त्या ठिकाणी नल व्हॅल्यू इंडिकेट केली जाते. बट सर्व डेटा हा यामध्ये प्रिंट केलाच जातो. ह्याच्या बरोबर अपोजिट राईट आउटर जॉइन आहे. त्यामध्ये राईट साईडच्या टेबलमधला म्हणजे सेकंड टेबलमधला सर्व डेटा घेतला जातो आणि त्याच्या रिलेटेड जर काही फर्स्ट टेबलमधले कॉलममध्ये डेटा नसेल तर त्या ठिकाणी नल व्हॅल्यू इंडिकेट केली जाते. खूप सिंपल आहे आउटर जॉइन. आउटर जॉइनचे हे मेन 3 टाइप्स असतात, लेफ्ट आउटर जॉइन, राईट आउटर जॉइन आणि फुल आउटर जॉइन. ओके, सो त्यातला फर्स्ट आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये, लेफ्ट आउटर जॉइन. ओके, सो या ठिकाणी आपण टाईप करूया लेफ्ट आउटर जॉइन. सो लेफ्ट आउटर जॉइन मगाशी सांगितल्याप्रमाणे लेफ्ट टेबलमधले म्हणजेच फर्स्ट टेबलमधले सगळे रेकॉर्ड्स दाखवले जातात आणि त्याच्या संलग्न जर काही रेकॉर्ड्स सेकंड टेबलमध्ये नसतील तर त्या ठिकाणी तेही रेकॉर्ड्स कॉल केले जातात, बट त्या ठिकाणी नल व्हॅल्यू इंडिकेट केली जात असते. ओके, मागचे तिन्ही आपण जॉइनचे टाईप्स बघताना 2 टेबल यूज केले होते, BCA आणि फी टेबल, ज्याचा यूज करून आपण वरचे तिन्ही एक्झाम्पल एक्सप्लेन केले होते. आजही आपण ते 3च टेबल यूज करणार आहोत आणि तेच 2 टेबल यूज करणार आहोत आणि त्याच 2 टेबलवर आपण हे लेफ्ट आउटर जॉइनची क्वेरी अप्लाय करणार आहोत. सो त्यासाठी पुन्हा आपण MySQL ओपन करून घेऊया. त्या ठिकाणी MySQL आपण ओपन केलेलं आहे. थोडंसं झूम करून घेऊया आपण आणि झूम केल्यानंतर नाव एंटर इट आणि या ठिकाणी एक डेटाबेस यूज करून घेऊया, यूज कॉलेज. आपण जेव्हापासून MySQL सिरीज चालू केलेली आहे या सर्व सिरीजमध्ये आपण कॉलेज डेटाबेसेस यूज केलेला आहे आणि याच्यामध्येच आपण टेबल टाकत आहोत आणि त्याच्यावरच एक्झिक्यूशन करून बघत आहोत.
प्रत्येक व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ज्यांना कोणाला व्हिडिओ बघायचे असतील याच्या मागचे त्यांनी तिथे जाऊन ते पाहू शकतात. ओके, सो या ठिकाणी आपण लेफ्ट आउटर जॉईन पाहताना कोणते टेबल यूज करणार आहोत. सो सिलेक्ट स्टार फ्रॉम BCA हा टेबल यूज करणार आहोत आणि त्याचबरोबर सिलेक्ट स्टार फ्रॉम फी. ओके, सो हे दोन टेबल आपण मागच्याही जॉईनला यूज केले होते आणि याही जॉईनला हे दोनच टेबल यूज करणार आहोत. यामध्ये ॲडमिशन नंबर जो कॉलम आहे हा आपला कॉमन कॉलम आहे. सो लेट्स स्टार्ट फॉर अ लेफ्ट जॉईन क्युरी. कशा प्रकारे लेफ्ट आउटर जॉईन यूज केला जातो हे पाहूया. सो यासाठी मला काय करावं लागेल, सिलेक्ट ओके BCA टेबलमधून आपण ॲडमिशन नंबर कॉल करूया. त्याचबरोबर BCA टेबलमधून आपण फर्स्ट नेम कॉल करूया, फर्स्ट नेम. त्याचबरोबर BCA टेबलमधून आपण लास्ट नेम कॉल करूया, लास्ट नेम. ओके, आणि यानंतर आपण फी टेबलमधून ओके सेकंड टेबलमधून कोर्स हा कॉलम कॉल करूया आणि त्याचबरोबर फीज टेबलमधून आपण अमाऊंट पेड ओके अमाऊंट पेड हा कॉलम कॉल करूया. ओके, आणि हे कॉल कुठून करायचं आहे, फ्रॉम BCA टेबल लेफ्ट आउटर जॉईन टू कोणाला करायचा आहे, हा फीला. ओके, सेकंड टेबलला मी हा जॉईन केलेला आहे. कोणत्या बेसिसवर करायचा आहे, ऑन BCA मधला जो ॲडमिशन नंबर आहे ओके जो आपण कॉलम कॉमन ठेवलेला आहे इज इक्वल टू फी मधला ॲडमिशन कॉलम ओके ॲडमिशन नंबर. दॅट्स इट. सो या ठिकाणी आपली क्युरी लिहून संपलेली आहे. अगदी सिंपल क्युरी लिहिलेली आहे आपण. BCA मधून आपण काही कॉलम कॉल केलेले आहेत, फी मधून काही कॉलम कॉल केलेले आहेत. आता या ठिकाणी BCA मधून जे कॉलम कॉल केलेले आहेत त्यांचा सर्व डेटा पडेल. ओके, ॲडमिशन नंबरला आपण इथं इक्वल टू दिलेला आहे, ॲडमिशन नंबरला इक्वल टू दिलेला आहे. सो ॲडमिशन नंबर फीमध्ये आणि BCA टेबलमध्ये जे आहेत ओके जे मॅच होत आहे त्यांचंही रेकॉर्ड पडलं जाईल. बट जे ॲडमिशन टेबल फी टेबलमध्ये नाही आहेत ओके बट BCA टेबलमधले हे सगळे ॲडमिशन नंबर हे काय केले जाणार आहेत, प्रिंट केले जाणार आहेत. आता यातला एखादा जर नंबर नसेल ज्याचं रेकॉर्ड ह्या फीमध्ये नसेल ओके कोर्ससाठी अमाऊंट पेडसाठी तर तोही नंबर इथं प्रिंट केला जाणार आहे. बट त्या ठिकाणी नल व्हॅल्यू प्रिंट केली जाणार आहे. यालाच लेफ्ट आउटर जॉईन म्हणतो, कारण की लेफ्टचा सगळा डेटा प्रिंट केला जातो आणि त्याच्या संलग्न काही डेटा जर सेकंड टेबलमध्ये नसेल तर त्या ठिकाणी नल व्हॅल्यू इंडिकेट केली जाते. ओके, सो या ठिकाणी आपण क्युरी लिहिलेली आहे. नाव एंटर. या ठिकाणी पाहू शकता जे लेफ्ट साईडला जेवढे कॉलम्स आहेत त्या सगळ्या कॉलमसाठी इथं डेटा प्रिंट झालेला आहे. इथे पाहू शकता 2135 जो रेकॉर्ड आहे 2135 नंबरचं ते इथून प्रिंट झालेलं आहे. ओके 2135 बट यामध्ये 2135 रेकॉर्डच नाही आहे, ॲडमिशन नंबरच नाही आहे 2135. तरी त्याने काय केलेलं आहे 2135 नावाचं रेकॉर्ड प्रिंट केलेलं आहे आणि कोर्स आणि अमाऊंट पेड ही नल ठेवलेली आहे. ओके, म्हणजे फर्स्ट टेबलमधला ऑल डेटा त्यानं प्रिंट केलेला आहे. दॅट्स कॉल्ड ॲज अ लेफ्ट आउटर जॉईन. हेच जर तुम्ही राईट आउटर जॉईन करायला गेलात तर राईट साईडचा डेटा प्रिंट केला जातो आणि त्यासाठी लेफ्ट साईडचा डेटा जर नसेल त्या रिलेटेड तर त्या ठिकाणी नल टाकलं जातं. अगदी सिंपल क्युरी आहे लेफ्ट जॉईन आणि राईट आउटर जॉईन. ओके, याच व्हिडिओमध्ये आपण राईट आउटर जॉईन पाहणार आहोत. सो लेट्स स्टार्ट फॉर दॅट. राईट आउटर जॉईनमध्ये काय केलं जाणार आहे हे पाहण्यासाठी आपण पुन्हा थोडंसं PDF जाऊया आणि PDF पाहूया. सी द राईट आउटर जॉईन रिट्राइव्स ऑल द रेकॉर्ड्स फ्रॉम द राईट हँड टेबल. ओके, जो सेकंड टेबल असेल त्याच्यातले सर्व रेकॉर्ड्स दाखवले जातील, पण त्याच्या संलग्न काही रेकॉर्ड्स लेफ्ट टेबलमध्ये नसतील तर
त्या ठिकाणी नल व्हॅल्यू इंडिकेट केली जाऊ शकते. अँड मॅच द रोज फ्रॉम द लेफ्ट हँड टेबल. ओके, इट विल रिटर्न अ नल when no matching records is found in a left hand table. सो ज्यावेळी रेकॉर्ड्स त्याला मिळत नाही आहेत त्यावेळी तो काय करणार आहे, त्या ठिकाणी नल व्हॅल्यू इंडिकेट करणार आहोत. सो इथे डायग्राम तुम्ही पाहू शकता, इथे लेफ्ट आणि इथे राईटचे सगळे रेकॉर्ड झालेले आहेत आणि लेफ्टमधले जर काही नसतील तर त्या ठिकाणी त्यांनी नल इंडिकेशन केलं जाणार आहे. ओके, सिम्पल आहे. सो ही क्युरी आपण वरच्या 2 टेबलवर MySQL ओपन करूया आणि वरचे आपण 2 टेबल कॉल केलेले आहेत, BCA आणि फी, ज्याच्यावर आपण लेफ्ट आउटर जॉईन अप्लाय केली आहे. याच्यावरच मी आता सेम राईट आउटर जॉईन क्युरी काय करतोय, अप्लाय करतो. यामध्ये काहीही चेंज नाही आहे. मी आहे अशी क्युरीवरची आहे तशी कॉपी पेस्ट केलेली आहे, ज्यामध्ये सिलेक्ट BCA ॲडमिशन नंबर, BCA फर्स्ट नेम, BCA लास्ट नेम, फी कोड्स, फी अमाऊंट पेड फ्रॉम BCA. ओके, फक्त चेंज आहे जिथं आपण लेफ्ट लिहिलेलं आहे इथे फक्त आपल्याला राईट आउटर जॉईन लिहायचं आहे. ओके, राईट, दॅट्स इट. हा फक्त मायनर चेंज होता यामध्ये, बाकी कोणताही चेंज यामध्ये नाही. ओके, सो या ठिकाणी आपण राईट आउटर जॉईन, फक्त इतका मायनर चेंज आहे. राईट आउटर जॉईन लिहिलेलं आहे आणि सेम मी ॲडमिशन नंबर कॉलमवरच हे लेफ्ट आणि राईट आउटर जॉईन काय केलेले आहेत, अप्लाय केलेले आहे. या केसमध्ये काय होणार आहे, जो फी कॉलम आहे हा पूर्ण तुमचा डिस्प्ले केला जाणार आहे. याच्या बरोबर, ओके, याच्या बरोबरचे जे काय लेफ्ट टेबलमध्ये म्हणजेच BCAच्या टेबलमध्ये, सेकंड, ह्या BCAच्या टेबलमध्ये याच्या जे रिलेटेड किंवा याचे सेम ॲडमिशन नंबर असतील तेही प्रिंट केले जाणार आहेत आणि जे राईटमध्ये नाही आहेत पण लेफ्टमध्ये आहेत तेही प्रिंट केले जाणार आहेत. भले त्याचं रेकॉर्ड त्याचं रेकॉर्ड फर्स्ट नेम, लास्ट नेम, एज, सिटीसाठी नसेल, बट त्या ठिकाणी त्याचं नल व्हॅल्यू इंडिकेट केली जाणार आहे. ओके, सो आपण क्युरी रन करून पाहूया. काही नाही मायनर चेंज, फक्त लेफ्टच्या तिथं राईट आउटर जॉईन मी केलेला आहे, बाकी काही चेंज केलेला नाही. ओके, नाव एंटर इट. सो या ठिकाणी पाहू शकताय आपली राईट आउटर जॉईनची क्युरी टोटली रन झालेली आहे, बट या ठिकाणी कुठेही नल व्हॅल्यू पडलेली नाही आहे. का? कारण की जे राईट आउटर जॉईन राईट टेबलमध्ये जे काय रोजमध्ये व्हॅल्यूज आहेत, म्हणजेच सेकंड टेबलमध्ये म्हणजेच फी टेबलमध्ये जे रेकॉर्ड्स आहेत त्या रेकॉर्ड्सची मिळते जुळते, म्हणजे त्या ॲडमिशन नंबरशी मिळते जुळते सगळे रेकॉर्ड्स हे तुमच्या BCAच्या टेबलमध्ये आहेत. म्हणून असा कोणताही रेकॉर्डला नल व्हॅल्यू इंडिकेट करण्याचा त्याला प्रश्न पडलेला नाही आहे. ओके, रेकॉर्ड्स असतील तर आहे तसे प्रिंट केले जातील, त्याचे याचे चेक केला जाईल की सेम आहे का ॲडमिशन आय डी, त्याचे रेकॉर्ड्स प्रिंट केले जातील. बट यामध्ये राईट टेबलचा सगळा डेटा म्हणजेच फी टेबलचा सगळे रेकॉर्ड्स तुमचे प्रिंट केले जातील. यामध्ये बघा लेफ्ट आउटर जॉईनमध्ये जास्त रेकॉर्ड आहेत, बट राईट आउटर जॉईनमध्ये कमी रेकॉर्ड आहेत, कारण की हा राईट आउटर जॉईन तुमच्या फीच्या रेकॉर्डवर अप्लाय केला जातो, कारण की हा राईट साईडचा आहे आणि हा लेफ्ट साईडचा आपण पहिला घेतलेला आहे. इथे बघा पहिला आणि हा दुसरा. आता तुम्ही म्हणाल लेफ्ट आणि राईट कशावरून ठरवायचं, तर या ठिकाणी बघा जे तुम्ही पहिल्या टेबलमधून व्हॅल्यू कॉल कराल तर BCA.admission, BCA.firstname आणि BCA.lastname. जो फर्स्ट टेबल दिलेला आहे व्हॅल्यू कॉल करण्यासाठी तो तुमचा लेफ्ट टेबल झाला आणि सेकंड टेबलमधून जर तुम्ही व्हॅल्यू कॉल केले असतील तो राईट टेबल झाला. ओके, सो अशा प्रकारे आपण लेफ्ट आउटर जॉईन आणि राईट आउटर जॉईन या दोन्ही क्युरीज अगदी व्यवस्थित प्रकारे रन करून दाखवलेल्या आहेत. सो या व्हिडिओमध्ये थांबूया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण फुल आउटर जॉईन कशा प्रकारे वर्क केलं जातं हे पाहूया. थँक्यू सो मच.